नमस्कार श्रोते हो. मार्गशीर्षातील अध्यात्म थोडक्यात सांगते. गडद धुक्याने मार्गशीर्षाची चाहूल लागते. मोत्याच्या रंगाचं चंद्रबिंब हळूवार झुळक हेमंताची सुखद चाहूल देत असते. मृग नक्षत्र ठळक दिसण्याने मार्गशीर्ष नाव सार्थक ठरते. धार्मिक व आध्यात्मिक दृष्टीने अतिशय पवित्र महिना. मासानां मार्गशीर्षोहम असं भगवान श्रीकृष्णांनी आपल्या भगवद्गीतेत नमूद केलेली आहे. वैदिक युगात मार्गशीर्षापासून नवीन वर्ष सुरू होत असे, म्हणून या महिन्याला अगहन असेही म्हणतात. आपल्या भारतात श्रीकृष्णाच्या प्राप्तीसाठी गोपींनी कात्यायनी व्रत केल्याचा उल्लेख भागवत ग्रंथात दिलेला आहे. आणि मार्गशीर्ष पंचमीला श्रीराम व जानकी यांचा विवाह संपन्न झाला असं हे वर्णन या ठिकाणी आहे. शिवपार्वतीच्या विवाहाबद्दल थोडा वाद आहे. स्कंद पुराणानुसार मार्गशीर्ष मला अत्यंत प्रिय आहे असं श्रीकृष्णांनी नमूद केलेलं आहे. या पवित्र महिन्यात श्रीकृष्णाच्या भक्तीचा आपण लाभ घेतला पाहिजे. पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनाने लोक धन्य होत असतात आणि मार्गशीर्ष अमावस्येला विठ्ठलाच्या पादुकांची भव्य मिरवणूक ते काढत असतात. श्रीकृष्ण इथे आल्यावर विठ्ठल झाला आणि यमुना ही पुष्पावती झाली अशी आख्यायिका आहे. गुरुवारचे महालक्ष्मीचे व्रत सर्व दूर सगळ्या भगिनींना ठाऊकच आहे. चंद्रभागेच्या वाळवंटात जेवण केल्याने भोजन केल्याने पुण्य प्राप्त होते असेही सांगितले जाते. भक्ती, दान, तप या सर्वांचा अत्युच्च संगम या ठिकाणी आपल्याला या महिन्यात दिसतो. आसमंत भारावलेला दिसतो, भक्तिमय झालेला दिसतो. चांदण्यात नालेल्या प्रदीर्घ रात्री विलक्षण सुंदर दिसतात. युगायुगाला व्यापून टाकणारी निरव शांतता हवीशी वाटते. चराचरातील शांती, भ्रांती, जीवनिष्ठा सारी गुंतून गेल्यासारखी वाटते. मार्गशीर्षातल्या या छायानाट्याच्या पार्श्वभूमीवर झालेला जीवनाचा आविष्कार हा मोठा रमणीय वाटतो. म्हणून ओम नमो वासुदेवाय या मंत्राचा जप करून पुण्य प्राप्त केलेच पाहिजे. तेव्हा चला मार्गशीर्षाचे स्वागत करूया. धन्यवाद. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.